नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या प्रत्येकासाठी एक खूप मोठी आणि महत्त्वाची संधी आलेली आहे. आज आपण 2026च्या तलाठी भरतीबद्दल सगळं काही अगदी सोप्या आणि सरळ भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. आणि सुरुवातच करूया एका जबरदस्त आकड्याने. तब्बल 4644 जागा. हो, ही संधी खरंच खूप मोठी आहे, कारण यात नुकतीच 1700 नवीन पदं जोडली गेली आहेत. म्हणजे ही एक प्रकारे बंपर भरती आहे, त्यामुळे याचं महत्त्व तुम्ही समजू शकता. पण अनेकांना प्रश्न पडतो की तलाठी म्हणजे नक्की काय. तर असं समजा की तलाठी म्हणजे गाव पातळीवरच्या प्रशासनाचा कणा. जमिनीच्या नोंदी सांभाळण्यापासून ते महसूल गोळा करण्यापर्यंत आणि पिकांची माहिती अपडेट ठेवण्यापर्यंत सगळी महत्त्वाची कामं तलाठ्यांच्या खांद्यावर असतात. ठीक आहे. आता तुमच्या मनात येत असेल की या पदासाठी अर्ज करायचा आहे, पण त्यासाठी नक्की काय पात्रता लागते? चला तेच पाहूया. तर बघा, इथे 3 मुख्य गोष्टी आहेत. सर्वात पहिलं म्हणजे तुमच्याकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची डिग्री म्हणजे पदवी हवी. दुसरं, आजच्या काळात कॉम्प्युटरचं ज्ञान तर हवंच. त्यामुळे MSCIT सर्टिफिकेट किंवा त्याच्यासारखं दुसरं कोणतंही प्रमाणपत्र लागेल. आणि तिसरी पण तितकीच महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा चांगल्या यायला हव्यात. आता वयाचं काय? तर बघा, जर तुम्ही ओपन कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं वय 38 वर्षांपर्यंत असायला हवं. पण इथे एक चांगली गोष्ट आहे. जे राखीव प्रवर्गात आहेत त्यांच्यासाठी वयाची अट 43 वर्षांपर्यंत शिथिल केली आहे. आणि इतकंच नाही, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा दिव्यांग उमेदवारांसाठी तर ही मर्यादा थेट 45 वर्षांपर्यंत आहे. ओके, समजा तुम्ही पात्र आहात. मग पुढची स्टेप काय? अर्थातच अर्ज भरणे. पण तो कसा भरायचा? घाबरू नका, आपण तेच आता स्टेप बाय स्टेप समजून घेणार आहोत. ही प्रोसेस खूपच सोपी आहे. बघा, फक्त 6 सोप्या पायऱ्या आहेत. पहिलं, ऑफिशियल वेबसाईटवर जायचं. मग स्वतःला रजिस्टर करायचं. तिसरं, आपला अर्ज व्यवस्थित भरायचा. चौथी पायरी म्हणजे जी काही कागदपत्र मागितली आहेत ती अपलोड करायची. 5वं, फी भरायची. आणि सगळ्यात शेवटी अर्ज सबमिट करून त्याची एक प्रिंटआउट काढून स्वतःजवळ जपून ठेवायची. झालं. आता बोलूया फीबद्दल. ओपन कॅटेगरीसाठी अर्ज शुल्क आहे 1000 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी ते आहे 900 रुपये. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे, म्हणजे लेखी परीक्षा. हीच खरी कसोटी आहे, नाही का? तर या परीक्षेचा पॅटर्न कसा आहे? एकदम सोपा आहे समजायला. एकूण 4 विषय आहेत: मराठी, इंग्रजी, जनरल नॉलेज आणि बौद्धिक चाचणी. प्रत्येक विषयावर 25-25 प्रश्न, म्हणजे एकूण 100 प्रश्न. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. सो टोटल झाले 200 गुण. सिंपल. आता काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. परीक्षा 2 तासांची असेल आणि ती ऑनलाईन होईल. आणि सगळ्यात मोठी गुड न्यूज, यात निगेटिव्ह मार्किंग नाहीये. म्हणजे तुम्ही बिनधास्त सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ शकता. पण हो, पास होण्यासाठी कमीत कमी 45% गुण मिळवणं गरजेचं आहे, हे लक्षात ठेवा. आता अभ्यास काय करायचा? भाषा विषयांबद्दल बोलायचं झालं तर मराठीसाठी व्याकरण, म्हणी, वाक्प्रचार आणि प्रसिद्ध पुस्तकं, लेखक यांवर फोकस करा. आणि इंग्रजीसाठी ग्रामर, वोकॅब्युलरी म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आणि वाक्यरचना यावर जोर द्या. थोडक्यात दोन्ही भाषांचा बेसिक पाया मजबूत हवा. आता येऊया जनरल नॉलेजकडे. हा विषय म्हणजे अथांग समुद्रासारखा आहे. यात भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, आपलं संविधान, सामान्य विज्ञान सगळं काही येतं. पण एक टिप देतो, करंट अफेअर्स म्हणजे चालू घडामोडींवर जास्त लक्ष द्या, कारण त्यावर 7 ते 8 प्रश्न हमखास येतात. सोबतच माहितीचा अधिकार कायदा आणि कम्प्युटरचं बेसिक ज्ञान पण महत्त्वाचं आहे. आणि शेवटचा विषय बौद्धिक चाचणी. यात 2 भाग आहेत. एक आहे अंकगणित, ज्यात तुम्हाला सरासरी, नफा तोटा, व्याज, वेळ, काम, वेग अशी गणितं सोडवावी लागतील. आणि दुसरा भाग आहे रिझनिंग म्हणजे तर्कक्षमता. यात नंबर सिरीज, कोडिंग, डिकोडिंग आणि वेन डायग्राम सारखे प्रश्न असतील. बरं, इतका सगळा अभ्यास करून परीक्षा पास झाल्यावर काय? चला आता आपल्या अंतिम ध्येयाबद्दल बोलूया, म्हणजे पद आणि पगार. एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त लेखी परीक्षा पास होऊन चालणार नाही. त्यानंतर तुमची एक पर्सनल मुलाखत होईल आणि मग तुमच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. हे 3ही टप्पे यशस्वीपणे पार केले की मगच तुमच्या हातात नियुक्तीपत्र येईल. आणि आता तो भाग ज्याची आपण सगळे वाट पाहत होतो, पगार. तलाठी पदासाठी सुरुवातीचा पगार आहे 25,500 रुपये आणि तो वाढत वाढत 81,100 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. जबरदस्त आहे ना? तर ही होती तलाठी भरतीबद्दलची सगळी माहिती.
आता प्रश्न हा आहे की सरकारी सेवेचा हा मार्ग, हे स्थिर करिअर आणि हा चांगला पगार हे तुमच्या स्वप्नांना पूर्ण करणारा प्रवास आहे का? यावर नक्की विचार करा.